Hello everyone. Here, student friends, before this lecture, we completed two passages of an astrologer's day. What's the description for that market area, and where we have see astrologer sat with his all equipment related as a astrology. आता ह्यानंतर काय होतं आहे की मार्केट एरियाचं एक्सप्लेनेशन झालं किंवा हाऊ वी हॅव सी द जजिंग सिस्टम ऑफ दॅट अँड ॲस्ट्रॉलॉजर्स. हिअर ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट. सी द पेज नंबर 3, लास्ट सेकंड पॅसेज. Here he had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening in his cornfield, an ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind, a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. Here, how see the condition of that astrologers happened like this. How he became as an astrologer. आता त्याने ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणतो आपण बिझनेस किंवा व्यवसाय म्हणूया आपण ॲक्सेप्ट जो केला तो काय त्यांचा म्हणतो आपण वंशवत चालत आलेला नव्हता. तर त्यांनी एक प्रकारे अचानक म्हणतो आपण कुठलीही योजना न करता घेतलेला तो डिसिजन होता. म्हणजे गाव सोडून तो आला आणि त्याचे जे म्हणतो आपण पूर्वजांचा कामधंदा होता, शेतीवाडी असेल किंवा शेती म्हणा किंवा वडिलोपार्जित घर असेल, हे सगळं तो सोडून आलेला होता. कॉर्नफिल्ड दॅट मीन्स मक्याची शेती, आणि कोणालाही न सांगता, दॅट इज ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन, अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट बिहाइंड इट कपल ऑफ 100 miles. बघा, शेकडो मैल गाव सोडून तो आला, म्हणजे त्याला हे करणं भाग पाडलं. तर आपल्या घरापासून तो इतके दिवस थांबू शकला नसता. म्हणजे एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीने हे कसं होतं, जणू एखादा समुद्र पार करण्या इतकी ही मोठी गोष्ट होती. त्याने तो फ्रेझल वर्ड दिला आहे बघा, अँड ओशियन फ्लोड बिटवीन. सेकंड पॅरा. हिअर he had working analysis of mankind troubles, marriage, money, and tangles of human ties. Long had sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. He charged 3 pies. Here pies, pies that means पैसे. यामध्ये 3 पैसे असा फॉर्म येतो आहे बघा. युनिट ऑफ करन्सी इन इंडिया, पाक अँड बर्मा ऑल्सो. ते देशांची नावं दिली आहेत. 1 पाय दॅट मीन्स 12 कावरी. असं तो एक चलनाचा भाग आहे बघा. तर लग्न, पैसा किंवा नात्याची गुंतागुंत म्हणतो आपण, दॅट इज टँजल्स ऑफ ह्युमन टाईज. आता ही जी गुंतागुंत आहे किंवा समस्या माणसाच्या रेग्युलर ज्या म्हणतो आपण डिफिकल्टीज असतात, ॲक्च्युली ज्यावेळेला आपण सुद्धा एखाद्या ज्योतिषशास्त्राचं जर म्हणतो आपण एक्सप्लेनेशन ऐकलं तर रेग्युलर असल्यासारखं असते ते. पण तसे ते काही स्टेटमेंट त्याची पाठच होते की कुठलाही मनुष्य आला तर तो एक 5 मिनटात त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्याच्यावर तो काय करायचा, सजेशन द्यायचा किंवा सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या आयडियानुसार. मग त्याच्यामध्ये जे म्हणतो आपण परसेप्शन होतं, दॅट इज कॉल्ड ॲबिलिटी टू अंडरस्टँड. ती अतिशय लक्षात घ्या, स्किलफुली तो ॲन्सरिंग देत होता. हिअर विदिन 5 minutes ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. बघा, 3 pies घ्यायचा प्रत्येक प्रश्नाला, तो 3 पैसे घेत होता. हिअर नेव्हर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. हिअर व्हॉट इज द स्ट्रेटजी अँड व्हॉट इज द वी हॅव कॉल्ड ॲज अ सिस्टम ऑफ हिज ॲस्ट्रॉलॉजर्स ॲक्टिव्हिटी. स्टार्टिंगला काय करायचा, तो कुठलाही कस्टमर येऊ दे त्याचा अगोदर तो म्हणणं ऐकून घ्यायचा. एक 10 मिनिट तो पर्सन बोलायचा
आणि नंतर मग ॲस्ट्रॉलॉजर बोलत होते. ह्यामध्ये 10 मिनिट बोलल्याशिवाय तो तोंडच उघडत नव्हता ॲस्ट्रॉलॉजर. त्यामुळे त्याला विच प्रोव्हायडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन ॲन्सर्स अँड ॲडवायसेस. म्हणजे त्याला मग डझनभर उत्तरं किंवा ॲडवायसेस, सल्ला वगैरे देण्यास काय जात होतं, एक भरपूर मालमत्ता मिळत होती. म्हणजे काय तर एक प्रकारे भरपूर इन्फॉर्मेशन त्याला ऑलरेडी मिळत होती त्या पर्सननं सांगितल्यामुळे. व्हेन ही टोल्ड पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. आणि ज्या वेळेला तो समोरच्या माणसाचा तळहात बघायचा, ऑब्झर्व करायचा. ही ऑब्झर्वड हिज पाम अँड हाऊ ही एक्सप्रेस वी असी इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स हिअर. काय म्हणायचा तो की तुमच्या कष्टाला काय फळ, योग्य फळ मिळत नाही, किंवा तुम्ही जे कष्ट करताय त्याच्या तुलनेत तुम्हाला हवं तेवढं यश मिळत नाही. बघा आता हे जे स्टेटमेंट आहे तो 10पैकी 9 जणांना म्हणायचं, ते सक्सेसफुल व्हायचं त्याचं. 9 आउट ऑफ 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. आणि ते पर्सन लक्षात घ्या, येस म्हणायचे, म्हणजे तुमचं बोलणं काय आहे बरोबर आहे, त्या पद्धतीनंच त्यांच्या लाईफमध्ये घडते असं. म्हणजे ते क्रिएशन होतंच की माणूस म्हणतोच आपण जेवढं कष्ट करतो त्या पद्धतीनं आपल्याला रिवॉर्ड मिळत नाही. हिअर ऑर ही क्वेश्चन्ड इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. बघा आणखीन एक क्वेश्चनिंग काय असायचं ज्योतिषाच्या, तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये अगदी दूरच्या नात्यात एखादी स्त्री आहे का जिचे तुमचे सलोख्याचे संबंध नाहीत. म्हणजे समथिंग वी हॅव सी दॅट वुमन ट्रबलिंग यू इन युअर लाईफ ऑर क्रिएटेड ट्रबल्स डिफिकल्टीज बिकॉज हर बॅड बिहेवियर अँड अनदर वी हॅव कॉल्ड व्हेरी डिस्टर्बिंग बिहेवियर. म्हणजे तिच्या त्या वर्तनानं तुमच्या लाईफमध्ये डिस्टर्ब निर्माण होते अशी एखादी स्त्री आहे का, म्हणजे तिच्यामुळे त्रास होतो. म्हणजे हे रेग्युलर असे 2-3 क्वेश्चनिंग तो करायचा, किंवा तिच्या स्वभावाचं वर्णन करायचं. दॅट इज मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे त्या स्त्री कॅरेक्टरचं म्हणतो आपण एक प्रकारे स्वभावाचं वर्णन करायचे. हिअर not well towards you or he gave an analysis of that character. Most of your troubles are due to your nature. आणखीन एक सेंटेन्स काय टाकायचे ते की तुमचा स्वभाव अतिशय शांत किंवा समजून घेणार असल्यामुळे लोक तुम्हाला काय होतात, फसवतात. दॅट इज कॉल्ड हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. बघा तुमचं नेचर कसं आहे, अतिशय इम्पल्सिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो तो तुमच्या स्वभावामुळेच होते. आणि काय होते, शनी त्या ठिकाणी असताना तुम्ही वेगळे कसे करू शकणार म्हणणार. त्यात तो ग्रहाचं नाव दिलं बघा, अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. आणि असं हे तुमचं स्वभाव उतावळा असेल किंवा समथोंग बाह्यरूप कसं आहे, अतिशय कठोर आहे तुमचं. रफ एक्सटेरियर असा फॉर्म वापरला आहे बघा. बाह्यरूप उग्र असल्यामुळे काय होते, लोक तुमच्या म्हणतो आपण एक प्रकारे स्वभावसुद्धा लोकांना तुमचा कठोर वाटतं. आणि स्वभाव उतावळा आहे त्यामुळे बोलण्यामुळे लोक लगेच काय होतात, खुश होतात. मवाळ स्वभावाचा सुद्धा लोकांना तुमचा कठोरपणा वाटतो. म्हणजे असं थोडंसं मिक्स्ड फिलिंग्स ते एक्सप्लेन करायचं. आणि एक प्रकारे माइल्डेस्ट ऑफ लव्स टू थिंक दॅट ही हॅज फॉरवर्डिंग एक्सटेरियर. बघा अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनासुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच आवडेल. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणतो आपण एक प्रकारे लायकेबल स्टेटमेंट, समथिंग वी हॅव कॉल्ड एंडियर्ड. म्हणजे आवडणे अशा अर्थानं तो वर्ड आहे बघा. सो दिस पॅसेज वी हॅव सी complete the great information about the tactics of astrologer, that is how he behave and how he treat his customer, how he attract his customer, how he questioning his customer. Something we have called, there is a we have called how he expose his knowledge related as astrology. Not very well, but people also attract, because normally generally how he express his point of view, people know about their life is just like that.
त्यांची जी बोलण्याची पद्धत होती किंवा अट्रॅक्ट करण्याची पद्धत होती. आता अगदी आर के नारायण यांनी आयरॉनिकल स्टेटमेंट कशा पद्धतीनं दिलेली आहेत, तर स्टार्टिंगला आपण फर्स्ट पॅसेजमध्ये बघितलेलं आहे. लक्षात घ्या की कशा पद्धतीनं त्याचं जे म्हणतो आपण बिहेवियर होतं किंवा दिसणं होतं, चमक होती, म्हणजे आहे त्यापेक्षा त्याने असं चढवून सांगितल्यासारखं केलेलं आहे. ओके, हिअर नेक्स्ट पॅरा, द नट्स वेंडर blew out of his player. Blew out of his player, that means he completely ending for that flare form. म्हणजे त्यानं काय केलं, विझवलं. ते शेंगदाणे विकणारा जो पर्सन होता त्यानं ती गॅसची ज्योत काय केली, विझवली आणि तो घरी जाण्यासाठी उठला. अँड रोज टू गो होम. दिस वॉज अ सिग्नल फॉर एस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट. आता हे एक इंडिकेशन होतं, लक्षात घ्या. दिस इज वन ऑफ द सिग्नल फॉर एस्ट्रोलॉजर, दॅट इज यू शुड बी ऑल्सो पॅकअप युअर इक्विपमेंट्स. म्हणजे आपला पण पसारा आता तुम्ही गुंडाळा, असा एक संकेत होता. कारण का शेंगदाणे विक्रेत्याच्या गॅसच्या त्या फ्लेमवरच हा एस्ट्रोलॉजर बसत होता. लक्षात घ्या, त्याच्या त्या उजेडात त्याची स्वतःची अशी गॅस लाईट नव्हती. लिटिल शाफ्ट असं म्हटलेलं आहे बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅरो फॉर्म. म्हणजे त्याला तो अगदी थोड्या म्हणतो आपण एरियामध्ये पडणारा जो एक प्रकारे गॅस बत्तीचा प्रकाश आहे तो संपलेला होता विझवल्यामुळं, आणि त्याला मग अंधारातच बसावं लागायचं. त्यानंसुद्धा आपलं पसारा, लक्षात घ्या, गोळा करायला सुरुवात केली. दॅट इज ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स. He picked up his cowrie shells and paraphernalia. Paraphernalia, that means we have called एक सगळं म्हणतो आपण सामान म्हणतो नाही, सगळं पर्सनली जे पिशवीमधून त्यानं आणलेलं होतं ते, मग कवडे असतील, शिंपल्या असतील, ते सगळं त्यानं काय केलं, उचललं. अँड ही वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ हाय लाईट वॉज ब्लॉटेड आउट. तो हिरवा दिवाही काय झाला होता, गायब झालेला होता. दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लॉटेड आउट. ही लुकड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. व्हॉट हॅपन वी सी. आता त्यानं सगळा पसारा, लक्षात घ्या, त्याच्या बॅगमध्ये भरलेला होता आणि तेवढाच त्याला जाणवलं की कोणतरी येऊन उभं राहिलेलं आहे आपल्यासमोर. आता अंधारात माणूस एक उभा राहिलेला आहे. त्यांनी गेसिंग काय केलं, दॅट इज समथिंग वन ऑफ द कस्टमर. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. ज्यांना काय वाटलं आपलं हे नेहमी म्हणजे गिरायक आहे, आला असेल, पण टायमिंग लक्षात घ्या संपत आलेलं होतं. तरीसुद्धा तो त्या पर्सन जरा चिंताग्रस्त त्याला वाटला, म्हणून त्यानं काय क्वेश्चन केला बघा, यू लुक सो केअर वॉर्न. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. बघा, आता एक प्रकारे अट्रॅक्ट करण्याचं हे एक स्टेटमेंट आहे. काय म्हटलं आहे ॲस्ट्रॉलॉजर, की तुम्ही फार चिंताग्रस्त दिसताय, दॅट इज केअर वॉर्न. त्यामुळे तुम्ही काय करा, थोडा वेळ बसा, माझ्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे त्याचे जे ट्रिक्स होते ॲस्ट्रॉलॉजीच्या ते त्यानं बोलायला सुरुवात केली. पण त्याच्याबरोबर आलेला एक जो पर्सन होता, लक्षात घ्या, तो काय म्हटलं बघा, हिअर द ऑदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. म्हणजे थोडं संदिग्धपणे ते उत्तर दिलं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. बघा, तो मनुष्य काहीतरी पुटपुटला, पण त्याच्याबरोबर जो मनुष्य आला होता त्यानं पुन्हा, लक्षात घ्या, त्या ज्योतिषापुढं काय केलं, त्याचा तळहात धरला आणि काय एक्सप्लेन केलं बघा, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, tilting the other palm towards the green shaft of light. Here, what happened we have see. म्हणजे तो मनुष्य तळहात पुढे धरून काय म्हटला, की तुम्ही स्वतःला ज्योतिषी म्हणवता ना. बघा, आता दिस इज स्टेटमेंट वी हॅव सी व्हेरी चॅलेंजेबल. आता हे जे वाक्य आहे, ज्योतिषाला आव्हान दिल्यासारखंच आहे, लक्षात घ्या. पुन्हा त्यानं थोडासा हिरवा प्रकाश होत होता त्याच्या दिशेने हात वळवला
आणि ॲस्ट्रॉलॉजरनं तो हात धरलेला आणि त्यानं सुरुवात केली नेहमीप्रमाणे एक्सप्रेशन द्यायचे, नेहमी जे कस्टमरला देतो तो. काय सुरुवात केली? तुमचा स्वभाव. अशा पद्धतीनं समथिंग अबाव पॅसेज हाऊ वी सी दॅट इज युअर नेचर इज व्हेरी रिस्पॉन्सिबल फॉर युअर ट्रबल फॉर्म. म्हणजे तुमचा स्वभाव तुम्हाला त्रासदायक ठरतो. अशा पद्धतीनं रेग्युलर स्टेटमेंट द्यायला सुरुवात केल्यावर ओ स्टॉप दॅट. काय म्हटलं तू पर्सन? ओ थांबा, बंद करा ते. द अदर सेड टेल मी समथिंग वर्थ व्हाईल. बघा काय म्हटला तो, काय मुद्द्याचं सांगा म्हटलं, हे असलं फापट पसारा सांगू नका. समथिंग वर्थ व्हाईल. आवर फ्रेंड फेल्ड पाईक्ड. हिअर सी द वर्ड पाईक्ड, दॅट मीन्स इरिटेटेड, अनॉइड और रिसेंटेड. म्हणजे अतिशय म्हणतो आपण मित्र माझा फार त्रासलेला आहे, त्याचं स्वाभिमान दुखवलेला आहे. एक प्रकारे तुम्ही त्याला हे म्हणजे मदत करा असं त्यांचं म्हणणं होतं. हिअर आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. आता त्याच्यावर ॲस्ट्रॉलॉजर काय म्हटले? दॅट इज ही वूड टेक 3 पाईज फॉर 1 क्वेश्चन और पर क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे किती घेतो तो? 3 पैसे घेतो. आणि तुमच्या पैशांच्या बदल्यात जे तुम्हाला मिळेल ते पुरेसे असते. म्हणजे तुम्हाला मी जी इन्फॉर्मेशन देणार आहे ती वर्थ व्हायला असणार आहे. हिअर अँड व्हॉट यू गेट ऑट टू गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट धिस द अदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अँड आणा. बघा तेवढ्यात काय त्यानं आपला हात मागं घेतला आणि एक आणा काढला आणि त्याच्या दिवशीने भिरखवला. लक्षात घ्या. अँड फ्लंज इट आउट टू हिम. फ्लंज म्हणजे फेकणे, FLUNG. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. काय म्हटलं ते? मला काही प्रश्न विचारायचे आहेत. पण त्याच्याबरोबरच त्यांनी काय एक्सप्लेन केलं बघा. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग समथिंग वी आर कॉल्ड चिटिंग और फेकिंग. ओके, डिसिविंग. इथं मिनिंग दिलं आहे बघा की तुम्ही काय करताय? फसवताय. यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. व्याजासकट तुम्ही काय करायचं? ते पैसे मला परत द्यायचे. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी यू विल गिव्ह मी अ 5 रुपीज. दॅट इज टू मच मनी. बघा तुम्ही जर मला फसवलं तर व्याजासहित पैसे परत करायचे. आणि जर तुमची उत्तरे मला समाधानकारक वाटली तर तुम्हाला मी काय देणार आहे? 5 रुपये. तर ॲस्ट्रॉलॉजर काय म्हटले बघा, नो. और विल यू गिव्ह मी अ 8 आनाज. ॲस्ट्रॉलॉजर काय म्हटले? मग 8 आणे देशील का? ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी अ ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. बघा ठीक आहे, तुम्ही चुकीचे सांगितल्यास मला दुप्पट द्यायचे. तुम्ही काय म्हटला तो पर्सन? तुम्ही दुप्पट द्यायचे. सेड द स्ट्रेंजर. तो जो अनोळखी मनुष्य होता तो काय म्हटला? आता हा थोडासा युक्तिवाद झाला किंवा करार म्हणूया आपण. दिस इज वन ऑफ द फॉर्मल ॲग्रीमेंट दॅट्स कॉल्ड ॲज अ पॅक्ट. पॅक्ट दॅट मीन्स डील. त्या दोघांच्यामध्ये आता हा फॉर्मल ॲग्रीमेंटचा भाग झाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर to heaven as other lit a cheroot. Here see this cheroot, that means a cigar. Cigarette असते त्याला तो वर्ड वापरलाय बघा, cheroot. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. बघा त्यानं जे cheroot आहे ना, म्हणजे सिगार पेटवण्यासाठी त्यानं काय केलं? एक प्रकारे म्हणजे ती चिरूट असते, लक्षात घ्या. ते काडेपिटीच्या उजेडामध्ये म्हणजे ते चिरूट पेटवलं आणि काडेपिटीच्या उजेडामध्ये ते जो स्ट्रेंजर पर्सन होता त्याचा चेहरा दिसला. लक्षात घ्या ॲस्ट्रॉलॉजरला. ओके, हिअर
म्हणजे थोडं त्या इसमाची झलक दिसली म्हणतो आपण. आणि त्या पर्सनचा चेहरा बघितल्यानंतर मात्र समथिंग द ॲस्ट्रॉलॉजर शॉक्ड वी असे. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. बघा, म्हणजे एकीकडे रस्त्यावर म्हणजे म्हणतो आपण जोरजोरानं मोटारीचे हॉर्न वाजवत होते. म्हणजे बग्गीवाले जुटका असा वाढवं दिला आहे बघा, हॉर्स ड्रिवन कार्ट. बग्गी म्हटलं जातं, पूर्वी असं ते घोडागाडी असायची ना, तो त्यातला प्रकार आहे. अँड द बॅबल ऑफ क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. बघा, गोंगाट चाललेला होता आणि गडदपणा जास्त वाढत होता. पण त्या गडदपणाला अतिशय डिस्टर्बिंग करण्याचं काम हे आवाज करत होते, लक्षात घ्या, मोठमोठ्याने ओरडणारे. समथिंग देर इज अ ग्रेट नॉईज वी हॅव सी ऑन द रोड. द अदर सॅट डाऊन सकिंग हिअर. Other sat down sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. The astrologer felt very uncomfortable. Something we have seen there would be a great change in astrologer's behavior when he observed the linking face we have seen for that stranger. त्या काडीपेटी पेटवल्यानंतर थोड्याशा त्या उजेडात जो चेहरा त्यानं बघितला, तो बघितल्यानंतर मात्र थोडंफार तो डिस्टर्ब झाला, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या आवाजामध्ये सुद्धा कंपन यायला लागलं. म्हणजे क्षणभर तो थबकला, म्हणजे समथिंग इज रॉंग वी असे, काहीतरी डिस्टर्बिंग झालेलं होतं, लक्षात घ्या. आता त्याला बघितल्यानंतर अँड दॅट्स वाय ही फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. अस्वस्थ झाला तो. व्हॉट ही सेज, हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. व्हॉट ही सेड, म्हणजे हे तुमचे पैसे घ्या, मला काही आव्हानांची सवय नाही, म्हणजे आव्हान स्वीकारत नाही मी. इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन टू बंडल अप. त्यानं तो आवरावर करायला लागला, बॅगमध्ये घालायला लागलं सगळं सामान. आणि मी काही नाही थांबणार, मी जाणार, मला हे एक प्रकारे उशीर झाला आहे, म्हणून तो निघाला. समथिंग ही लेफ्ट दॅट चॅलेंजेस, लेफ्ट दॅट पर्सन ऑल्सो, लेफ्ट दॅट पर्सन्स वी अशी कंपनी. आता त्या माणसातूनच त्याला जायचं होतं, लक्षात घ्या, पटकन. काहीतरी अस्वस्थता त्याला ते इंडिकेट करत होती. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. तोपर्यंत दुसऱ्याने त्याचं मनगट धरलं, म्हणजे तो हात धरला, मनगट धरलं, आणि काय म्हटले ते, की आता तू जाऊ शकत नाहीस. यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, यू ड्रॅग्ड मी इन अँड व्हाईल आय वॉज पासिंग. बघा, म्हणजे मी इथून जात होतो अंधारातनं, तूच मला इथं ओढलंस. ज्या वेळेला लक्षात घ्या अंधार पडत होता आणि तो आवरावर करत होता आणि तो स्ट्रेंजर जात होता, त्यावेळेला त्यांनीच काय केलं, व्हॉट ॲस्ट्रॉलॉजर सेड टू हिम, दॅट इज यू लुक सो केअर वॉर्न. म्हणजे तुम्ही फार चिंताग्रस्त दिसताय, बसा इथं, मी सांगतो तुम्हाला. म्हणजे तू आता इथं ओढलंस मला, आता तू सुटून जायचं नाही, तू सांगायचं. आता ज्योतिषी त्याच्या तावडीतच सापडल्यासारखा झाला होता, लक्षात घ्या. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप. तो चांगलाच त्याच्यात अडकलेला होता, लक्षात घ्या, आणि त्यामुळे तो थरथर कापायला लागला. दॅट इज शिवर्ड. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. त्याच्या आवाजात सुद्धा लक्षात घ्या काय व्हायला लागलं, आवाज कापायला लागला, क्षीण व्हायला लागला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. व्हॉट ॲस्ट्रॉलॉजर सेड, आता सोडा मला, जाऊ दे, मी उद्या सांगतो, उद्या बोलेन. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज अ चॅलेंज, गो ऑन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देर इज अ वुमन. आता फॉर एक्झाम्पल त्यानं नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली. म्हणजे ते स्ट्रेंजर काय म्हटले, चॅलेंज इज अ चॅलेंज, सुरू करा पटकन. आणि अक्षरशः ज्योतिषाच्या घशाला कोरड पडलेली होती. दॅट इज द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आणि त्यानं नेहमी जसं बोलतो इतरांना तसंच, एक स्त्री आहे बघा, म्हणजे तुमच्या नात्यातली एक स्त्री, तिच्यामुळे त्रास होत, पण ते स्टार्ट केलं. नाव वेन ही स्टार्टिंग, इमिडिएटली स्ट्रेंजर्स व्हॉट सेड, स्टॉप, सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. व्हॉट ही सेड, ओ थांबा, हे असलं नको, मला असलं काय ऐकायचं नाही, सध्या मी ज्या शोधात आहे त्यात मी यशस्वी होईन का, येस ऑर नॉट, ह्याचं उत्तर द्या.
नाहीतर मुकाट्याने तुमचे सर्व आणे मला देऊन टाकायचे. व्हॉट ही सेज, answer this and go, otherwise I will not let you go till you disgorge or your coins. Disgorge means that means called surrender or under pressure. we have say म्हणजे तुम्ही मुकाट्याने हे सगळं मला देऊन टाकायचे पैसे. The astrologer muttered a few incantations, that is something magical word. All right, I will speak, but you will give me a rupee if I say is convincing. काय म्हणतो तो की मंत्र काही पुटपुटलं. That is incantations and something we have called he started. ठीक आहे, मी बोलेन, पण मला 1 रुपया द्यायचा, नाहीतर मी तोंड उघडणार नाही वगैरे. I will not open my mouth and you will do what you like. After a good deal of haggling, the other agreed. आणि घासाघीस थोडीशी केली, that is haggling, and other agreed. Astrologer said, you were left for a dead. Am I right? What he said? बघा, तुला अगदी मरायच्या अवस्थेत सोडलेलं होतं, मरतच होतास तू, बरोबर आहे ना? हे ॲस्ट्रॉलॉजरनं सांगितलं. येस, दॅट इज टेल मी मोर. काय म्हटले ॲस्ट्रॉलॉजर, सॉरी तो स्ट्रेंजर काय म्हटला? हां बरोबर, पुढं. A knife has passed through you once, said the astrologers. काय म्हटले की चाकू तुमच्या शरीरात घुपसलेला होता. तसं लक्षात घ्या, स्ट्रेंजरला तो खरा वाटायला लागला, कारण की हे घडलेलं होतं त्याच्या लाईफमध्ये. म्हणजे गुड फेलो, म्हणजे बहादूर आहात तुम्ही. ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स, दॅट इज ही एक्सपोज अँड टू व्ह्यू दॅट स्कार. म्हणजे त्यानं तो वन दाखवलं, लक्षात घ्या, छातीवर जो व्रण पडलेला होता चाकू घुपसल्यामुळे. म्हणजे हे थोडं बार्गेनिंग झालं. समथिंग ही क्रिएट इनकंटेन्शन्स, मॅजिकल वर्ड्स, म्हणजे हे क्रिएट झालं. पण ह्यामध्ये लक्षात घ्या, एक सेंटेन्स थोडंसं डिस्टर्बिंग आहे की दॅट इज ॲस्ट्रॉलॉजर्स फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्याचं रिझन पुढं आहे, लक्षात घ्या. ओके, हिअर वी स्टॉप नाऊ.